घडामोडी। कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी पूर्वीच्या प्रस्तावात पुढच्या 10 वर्षांसाठी 1000 कोटीचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असताना ठाणे महापालिकेने आता तब्बल 2300 कोटीचा नवीन प्रस्ताव तयार केला आहे। दुसरीकडे हक्काचे डम्पिंग ग्राउंड नसताना हा प्रस्ताव म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निविदाच रद्द करण्याची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केले। ठाणे शहरात 1000 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते। यापैकी 200 मेट्रिक टन कचरा हा बांधकामाचा आहे। 800 मेट्रिक टन कचऱ्यापैकी 425 मेट्रिक टन कचरा हा ओला असून 375 मेट्रिक टन कचरा हा सुका कचरा आहे। 425 मेट्रिक टन कचऱ्यापैकी मोठ्या गृहसंकुलामध्ये 80% कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते। मात्र सर्वात महत्त्वाची समस्या आहे ती कचरा संकलन, वाहतूक आणि कचरा वर्गीकरणाची। सध्या घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाते। एकीकडे डम्पिंग ग्राउंड देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेले नाही, तर कचरा संकलन आणि वाहतूक देखील योग्य पद्धतीने होत नसल्याचे समोर आले आहे। या त्रुटी दूर करण्यासाठी पुढील 10 वर्षांसाठी ठाणे महापालिकेने शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली आहे। हे काम करण्यासाठी कंपनीची निवड केली जाणार आहे। शहरातील झोपडपट्टीचा परिसर तसेच इमारतीमध्ये निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून संकलित करण्यात येणार आहे। त्यासोबत ग्रीन वेस्ट, चिकन, मटण, रस्त्यावर झाडू मारल्यानंतर राहणाऱ्या कचऱ्याचे देखील व्यवस्थापन केले जाणार आहे। यासाठी बॅटरी ऑपरेट वाहनांच्या माध्यमातून हे व्यवस्थापन केले जाणार आहे। म्हणजे ठाणे महापालिका क्षेत्रात 2014 पासून कार्यरत असलेल्या जुन्या घंटा गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत। त्याच्या जागी नवीन अत्याधुनिक गाड्यांनी कचऱ्याची वाहतूक केली जाणार आहे। त्यामुळे घनकचऱ्याचे व्यवस्थापन संपूर्णपणे अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे। ज्या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात येईल त्या कंपनीला पुढील 10 वर्ष कचऱ्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे। यासाठी 10 वर्ष महापालिका 2300 कोटी रुपये मोजणार आहे। 10 वर्षांनी मात्र या कंपनीने उभारलेली सर्व यंत्रणा पालिकेला सोपवावी लागणार असल्याची अट टाकण्यात आली आहे। कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी 2300 कोटीची निविदा काढण्यात येणार असल्याची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा असून कचरा टाकणार कुठे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ठाणे महापालिकेला एवढ्या वर्षात हक्काचे डम्पिंग ग्राउंड तयार करता आले नाही आणि केवळ कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी 2300 कोटीची निविदा काढणे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात त्या ठिकाणचे सर्वेक्षण केले। त्यानंतर 2024 मध्ये डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे भरारी पथके संबंधित ठिकाणी तैनात करण्यात आले। पथके तैनात केल्यानंतर 2023च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये घट झाल्याचा दावा ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केला आहे। रस्ता सुरक्षा अभियानाबाबतची माहिती देण्यासाठी आज ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी RTO विभागाकडून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस, RTO आणि रस्ता सुरक्षा समितीमधील एका संस्थेने अपघात प्रवण क्षेत्राची माहिती गोळा केली होती। यामध्ये संबंधित क्षेत्रात अपघाताच्या वेळा, त्रुटी याबाबतची माहितीचा यामध्ये समावेश होता। डिसेंबर महिन्यात RTOचे भरारी पथक आणि ठाणे वाहतूक पोलिसांचे पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते। त्यामुळे डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये काही प्रमाणात घट झाली अशी माहिती हेमांगिनी पाटील यांनी दिली। तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाबाबत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देखील त्यांनी दिली। यावेळी विजयकुमार कट्टी यांच्या ग्रँडमा रोहिणी स्टोरी ऑन रोड सेफ्टी या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात आज दुपारी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला। या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। कोंडीमुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले। उरण JNPT येथून गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतूक होते। ही वाहने घोडबंदर, भिवंडी येथील कालेर भागात जाण्यासाठी कॅडबरी जंक्शन येथील सिग्नल जवळील उड्डाण पुलाखालून वळण घेतात। आज
17 टन वजनाच्या रासायनिक पदार्थांनी भरलेला कंटेनर गुजरात येथील दहेज या भागात वाहतूक करणार होता. कंटेनरमध्ये चालक भूपेंद्र कुमार आणि मदतनीस नीरज कुमार हे बसले होते. आज दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास कंटेनर कॅडबरी जंक्शन येथे आला असता चालक भूपेंद्र याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर उलटला. या अपघातामुळे कंटेनरमधील रासायनिक पदार्थ आणि तेल रस्त्यावर सांडले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, घनकचरा विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रस्त्यावर सांडलेल्या तेल आणि रासायनिक पदार्थावर माती पसरवली. या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. 30 वर्षापूर्वी 80 वर्षाच्या वृद्ध महिला घरातून निघून गेल्या होत्या. मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या अवस्थेत त्या 2 वर्षापूर्वी नाशिक पोलिसांना आढळून आल्या होत्या. त्यांना ठाणे मनोरुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर सकारात्मक मनोपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने शोध घेत तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. 80 वर्षीय वृद्ध महिला त्यांच्या घरचा पत्ता विचारला असता त्या पंचवटी एवढे सांगत असे. त्या कुठून आल्या आहेत याची कोणतीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे या वृद्ध महिलेकडून त्यांच्या कुटुंबियांना शोधायचे कसे हा प्रश्न रुग्णालयाला होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर मानसिक उपचार आणि त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, अशी माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिले. रुग्णालयाने पंचवटी पोलिसांशी संपर्क साधून या महिलेच्या कुटुंबाचा शोध घेण्यास सांगितले. मात्र फारसा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यानच्या काळात या महिलेचं समुपदेशन, ग्रुप थेरपी आणि औषधोपचार देण्याचे काम सुरू होते. त्यांचे मानसिक स्वास्थ्य हळूहळू सुधारत होते. त्यामुळे त्यांच्याशी विचारपूस करताना अहिल्यानगर शहरातील एका परिसराचे नाव ताराबाई यांनी सांगितले आणि रुग्णालयाने तत्काळ जवळच्या पोलिसांशी संपर्क करून या महिलेची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी रुग्णालयाला तिच्या कुटुंबाला शोधले आणि अलीकडेच या महिलेला त्यांना कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. वर्तकनगर येथील एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी विकासकाच्या कार्यालयासमोर काल मूक आंदोलन केले. या विकासकाच्या गैरकारभाराविरोधात निषेध फलक झळकावत रहिवाशांनी रोष व्यक्त केला आहे. वर्तकनगरमध्ये विविध विकासकांकडून जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. यातील एका विकासकाने 40 सभासदांची 9 कोटी थकबाकी दिली नाही. घराचा ताबा देऊनही गेले 27 महिने घराची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे नोंदणीकृत कराराप्रमाणे कोणत्याही कामाची पूर्तता न केल्याचा रोष एकता कोऑपरेटिव्ह सहकारी संस्थेच्या रहिवाशांनी विकासकाच्या कार्यालयाबाहेर व्यक्त केला आहे. या आंदोलनानंतरही विकासक आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.